नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझं मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णवने खूपच हुशारीने श्रीकांत धुमाळच्या मागे डिटेक्टिव्ह पाटील याला आता लावलेलं असतं आणि श्रीकांत धुमाळचा पाठलाग करत असताना इथे आता पाटीलच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. पाटीलने असा व्हिडिओ तयार केलेला असतो, जो व्हिडिओ अर्णवच्या समोर सादर केल्यानंतर खरे गुन्हेगार वल्लरी आणि त्याचबरोबर अर्णवचे काका उदयकांत राजे शिर्के गुन्हेगार असल्याचं समजलेलं असतं. डिटेक्टिव्ह पाटीलने खूप मोठा पुरावा हा खूपच जास्त हुशारीने मिळवलेला असतो आणि त्या एका पुराव्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या असतात. अर्णवने खूपच हुशारीने या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी पाटीलची निवड केलेली असते आणि त्याचा फायदा असा झालेला असतो की तो व्हिडिओ अर्णवच्या समोर सादर केल्यानंतर गुन्हेगार सुप्रिया नसून वल्लरी आणि उदयकांत हे दोघे जण असल्याचं समोर आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी बरी झालेली असते. दुसऱ्याच दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आलेला असतो आणि त्यामुळे ईश्वरी घरी येत असल्याने तिची जय्यत तयारी केलेली असते तिच्या स्वागतासाठी संपूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं आणि फुलांच्या पाकळ्यांनी, गुलाबांच्या पाकळ्यांनी इथे आता वेलकम मिस इंदौर असं लिहिलेलं असतं आणि तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. तर इथे लक्ष्मीच्या पावलांनी ईश्वरीचा गृहप्रवेश तर होतो, पण त्याच वेळेला अर्णवने तिला आता बायकोचा दर्जा दिलेला असतो. त्याने सगळ्यांच्या समोर तिचा पुन्हा एकदा मनापासून बायको म्हणून स्वीकार करून तिला सुखद धक्का दिलेला असतो आणि त्याचबरोबर खूप मोठं सरप्राईजसुद्धा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे स्वतःच्या आईला म्हणजे सुप्रियाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ईश्वरी जीवाचं रान करते, कारण तिला अर्णवचा गैरसमज दूर करायचा असतो. त्याच्या आईवडिलांच्या इथे वेगळं होण्यामागे, त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे माझ्या आईचा हात नसून त्या बाईचा हात आहे, जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली. त्या बाईला मी शोधून काढेनच असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. तिने अर्णवला प्रॉमिस केलेलं असतं, कारण तिला आपल्या आईला निर्दोष सिद्ध करायचंच आहे, पण त्याचबरोबर तिला आपला संसारसुद्धा वाचवायचा आहे. कारण अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की मी तुझा बायको म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. आपल्या लग्नामध्ये प्रेम नाही आहे, पण तरीसुद्धा प्रेम नसलेल्या या लग्नात तुला जबरदस्तीने राहावं लागणार आहे. पण इथे तर ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवबद्दल प्रेमच प्रेम असतं आणि अर्णवच्या मनामध्ये तर कधीपासूनच ईश्वरीबद्दल प्रेमच असतं. पण रागाच्या भरामध्ये त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. पण हळूहळू ईश्वरी त्याचं मन आपल्याकडे वळवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते. त्याच्या कठीण प्रसंगामध्ये ईश्वरी अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि त्याचा विश्वास संपादन करते. तेव्हा अर्णवचा ईश्वरी आणि सुप्रियावरती पुन्हा एकदा विश्वास बसलेला असतो की ह्या दोघीजणी इतक्या चांगल्या आहेत, त्या वाईट कशा काय वागू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू 22 वर्षांपूर्वी किंवा 20 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या प्रकरणामध्ये त्या पत्रकार लोकांमध्ये कोण कोण सामील होतं हे हळूहळू आता बाहेर येत चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये 7 बाईनंतर एक महत्त्वाचा व्यक्ती इन्वॉल्ड असतो आणि तो म्हणजे श्रीकांत धुमाळ. पत्रकार श्रीकांत धुमाळ हे आता त्या प्रकरणामध्ये सामील आहेत. ईश्वरीला समजताच ईश्वरी त्यांची भेट घ्यायला ऑफिसमध्ये जाते आणि ईश्वरी राजे शिर्के ही मुलगी 20 वर्षांपूर्वी घडलेल्या बातमीबद्दल आपल्याला आता विचारायला आले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, धुमाळच्या लक्षात येतं आणि तो धूम तिथून पळून जातो, आपल्या घरी जातो. ईश्वरी त्याच्या घरचा ॲड्रेस मिळवते आणि तिथपर्यंत पोचते, पण खूपच हुशारीने वॉचमनने ईश्वरीला तिथून जायला सांगितलेलं असतं. धुमाळ तिथून पळ काढत असतो आणि तो वल्लरीला फोन करतो.
पण हीच ती वेळ असते प्रेक्षकांनो, जेव्हा अर्णवने खूपच हुशारीने एक निर्णय घेतलेला असतो. त्याने पाटीलला ही सर्व जबाबदारी दिलेली असते. त्याने पाटीलला सांगितलेलं असतं की तू आता ईश्वरीला फॉलो करायचं. ईश्वरी कुठे जाते, कुणाला भेटते, हे सगळं काही तू शोधून काढायचं आणि तिचा ज्या लोकांवरती संशय आहे ना, त्या लोकांची तू माहिती काढायची. हे काम आता गुपचूप अर्णवने पाटीलला दिलेलं असतं, पण त्याबद्दल अर्णवने कुणाला काही सांगितलेलं नसतं, ईश्वरीला सुद्धा नाही. तेव्हाच इथे श्रीकांत धुमाळ वल्लरीला फोन करतो आणि तिला सांगतो की मॅडम, हे प्रकरण तुम्ही माझ्या अंगाशी येऊ देऊ नका. तेव्हा इथे आता श्रीकांत धुमाळवरती वॉच ठेवलेला असतो पाटीलने. डिटेक्टिव्ह पाटील आपली ड्युटी व्यवस्थितरित्या पार पाडत असतो आणि त्याचबरोबर इथे आता त्याचं वल्लरीवरती सुद्धा लक्ष असतं. वल्लरी काय करते, काय नाही करत, या सगळ्याचा शोध पाटील घेतोय हे वल्लरीला कानोकान खबर नसते. आणि ज्या वेळेला वल्लरी उदयकांत राजशिर्केला भेटायला जाते तेव्हा तिच्या मागे मागे पाटीलसुद्धा तिथे पोचलेला असतो आणि वल्लरी आणि उदयकांतचं जे काही बोलणं होत असतं ते पाटीलने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, हा महत्त्वाचा पुरावा पाटीलच्या हाती लागलेला असतो आणि त्याचा फायदा आता ईश्वरी आणि सुप्रिया दोघींना होणार असतो. त्याचबरोबर श्रीकांत धुमाळ जे काही बोललेलं असतो ते सगळं काही त्याने ऐकलेलं असतं आणि तो त्या लोकेशनवरती पोचलेला असतो ज्या ठिकाणी वल्लरीने ईश्वरीवरती गुंडांना हल्ला करायला सांगितलेला असतो. आणि तेव्हा ईश्वरीवरती हल्ला होतो आणि तेव्हा वल्लरी वरून बोलत असते की हिला आता तुम्हाला ठार मारायचं आहे. माझ्या रस्त्याच्या आड जो येण्याचा प्रयत्न करेल त्याला मी काट्यासारखं बाजूला करणार आहे. हे सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये पाटीलने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर जेव्हा हॉस्पिटलमध्ये वल्लरी ईश्वरीला मारण्यासाठी गेलेली असते इंजेक्शन घेऊन, त्यावेळेला पाटील वल्लरीचा पाठलाग करतो आणि तो आता दाराच्या इथे खिडकीमध्ये एक आरसा असतो तिथून तो रेकॉर्ड करत असतो जेव्हा वल्लरी ईश्वरीला मारण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली असते. तेव्हा इथे पाटीलमुळे सुप्रिया त्या ठिकाणी लवकर पोचलेली असते जेणेकरून ईश्वरीचा जीव जाऊ नये याची खबरदारी घेण्यात आलेली असते. तर इथे आता अर्णवने हे सगळं केलेलं असतं पाटीलला श्रीकांत धुमाळच्या मागे लावून. तोपर्यंत ईश्वरीला काही माहिती नसतं की अर्णवने सुद्धा एका बाजूने आपला शोध सुरू केलेला आहे आणि तेव्हा इथे आता हळूहळू का होईना पण त्याला गोष्टी कळायला लागलेल्या असतात की या सगळ्यामध्ये मी सुप्रिया आणि ईश्वरीला दोषी समजतोय पण त्या दोषी नाही आहेत. नक्कीच या सगळ्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे आणि ते मला कळेलच. तेव्हा पाटीलने सगळे पुरावे मिळवलेले असतात. ईश्वरीला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार असतो. त्यानंतर अर्णवने सगळी तयारी करून ठेवलेली असते. तिच्यासाठी बेस्ट डॉक्टर तिथे बोलवलेले असतात, सायकॅट्रिक्स, त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीची तब्येत कशी सुधारेल याकडे त्याने लक्ष दिलेलं असतं. ईश्वरी म्हणते की फिजिओथेरपिस्ट त्याचबरोबर सायकॅट्रिक सगळे डॉक्टर तुम्ही बोलावलेत, पण हृदयाचं काय? तर इथे हार्टवरचा डॉक्टर तुम्ही नाही बोलावलं का? त्याची काळजी कोण घेणार? तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते जाऊ दे सर, तुम्हाला नाही कळणार. तेव्हा अर्णवला कळतं की मला आता ईश्वरीच्या हृदयाची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि त्याने आता तिला सरप्राईज दिलेलं असतं. संपूर्ण तिचा जो वॉर्ड आहे तो डेकोरेट केलेला असतो, हार्ट शेपचे बलून लावलेले असतात. ईश्वरी आता डोळे उघडते, ती झोपून उठते, बघते तर काय, संपूर्ण तिची रूम ही हार्ट शेपचे बलून लावून सजवण्यात आलेली असते. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं. तिचं फेवरेट आईस्क्रीम आणण्यात आलेलं असतं. अर्णव म्हणतो की आज व्हॅलेंटाईन डे नाही आहे, पण मी सेलिब्रेट करणार आहे तुझ्याबरोबर. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असं अर्णव ईश्वरीला म्हणतो. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं. त्यानंतर अर्णव म्हणतो की चला आता डिस्चार्जची प्रोसिजर सुरू झालेली आहे, घरी यायचं आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते कधी एकदा ह्या हॉस्पिटलमधून घरी जाते असं झालं आहे मला, सगळेजण वाट बघत असतील ना?
अर्णव म्हणतो की सगळेजण तुझी आतुरतेने वाट बघतायत. तुझ्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा ईश्वरी चेंज वगैरे करते आणि आता घरी जायला निघते. अर्णव तिला हाताला धरून घरामध्ये घेऊन जात असतो. तर उंबऱ्यामध्ये आता एक माप ठेवण्यात आलेला असतो आणि त्याचबरोबर वेलकम असं लिहिण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी येते. लक्ष्मीच्या पाहिल्यांनी इथे आता माप ओलांडून ती घरामध्ये गृहप्रवेश करते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदोर, तू विचारलं होतंस ना की मी आपलं नातं कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहे. तर मी आज पुन्हा एकदा सगळ्यांसमोर हे कबूल करतो की आपलं लग्न झालं आहे आणि तू माझी बायको आहेस आणि बायकोच्या अधिकारानेच मी तुला या घरामध्ये घेऊन जातो आहे आणि आजपासून आपलं नातंही तेच असेल. तेव्हा ईश्वरीला खूप आनंद होतो की अर्णवने तिचा आता बायको म्हणून स्वीकार केलेला असतो. घरातल्या सर्व लोकांनासुद्धा अर्णवचा हा निर्णय खूप आवडतो. अर्णवच्या मनातला ईश्वरीबद्दलचा राग गेलेला असतो. ईश्वरी म्हणते खरंच सर. तेव्हा अर्णव म्हणतो अगदी खरंच. तेव्हा तो ईश्वरीला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि रूममध्ये नेल्यानंतर तो म्हणत असतो की मी सिंदोर, आजपासून ही रूम तुझी आहे आणि ही तुझी बाजू आहे. किती काहीही झालं तरीसुद्धा तू तुझा या बाजूच्या बेडवरचा अधिकार सोडायचा नाही. तुम्हीच मला तिथे झोपायला सांगितलं होतं ना. अर्णव म्हणतो मी काही सांगेन, तू का ऐकलंस. ही तुझी जागा आहे आणि ती तुझीच राहणार. तेव्हा ईश्वरीला तर खूपच छान वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते थँक्यू सो मच सर. कारण अर्णवने तिच्यासाठी आपली रूमसुद्धा छान डेकोरेट केलेली असते. ते बघून ईश्वरीला आनंद झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी घरी आल्यानंतर अर्णव समाधानी तर होतो, पण आता वेळ आलेली असते ते सत्य जाणून घेण्याची, ज्याची तो 20 वर्षांपासून वाट बघत असतो. तेव्हा पाटीलने फोन केलेला असतो आणि म्हणतो साहेब, तुम्ही सांगितलेलं काम उत्तमरित्या पार पडलेलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे श्रीकांत धुमाळचा पाठलाग करून माझ्या हाती खूप असे ठोस पुरावे लागलेले आहेत आणि तेच पुरावे तुमच्यासमोर सादर करायचे आहेत. पण जेव्हा ते व्हिडिओ तुम्ही बघाल किंवा तो पुरावा तुम्ही बघाल ना, तुमच्या पायाखालची जमीन सरकणार हे मात्र नक्की. अर्णव म्हणतो पाटील, लवकरात लवकर मला भेट आणि जे काही पुरावे आहेत ते दाखव. पाटीलने अर्णवला बाहेर भेटायला बोलावलेलं असतं आणि तो म्हणत असतो की साहेब, जेव्हा तुम्ही मला ही जबाबदारी दिली होती तेव्हा खूपच हुशारीने मी ही जबाबदारी पार पाडत होतो. तेव्हा अशा काही गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्यात ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. तेव्हा पाटील म्हणतो साहेब, हा बघा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही बाई आणि हा पुरुष हे दोघेजण जे दिसत आहेत ना, ते कोणी अनोळखी नाही आहे. ही तुमची घरातली माणसं आहेत सर. आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल कोण खरं आहे आणि कोण खोटं. तेव्हा अर्णव तो व्हिडिओ बघतो. तर इथे उदयकांत आणि वल्लरी या दोघांचा बोलतानाचा व्हिडिओ हा कुणी शूट केलेला असतो. तर तो व्हिडिओ पाटीलनेच आता रेकॉर्ड केलेला असतो. पाटीलने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ अर्णव जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. जिला आपण आईसारखा दर्जा दिला, जिला इतकी इज्जत आणि मान सन्मान दिला, इतकं प्रेम दिलं, ती वल्लरी, तिने माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केला. माझ्या आईवडिलांमध्ये गैरसमज पसरवले. मी तर विनाकारणच ईश्वरी आणि सुप्रिया काकू यांना जबाबदार ठरवलं होतं आणि त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली. माझ्यामुळे त्यांना मनस्ताप झाला. सत्य जाणून न घेता त्याच्यावरती आरोप केले. तेव्हा अर्णव म्हणतो की मामी असं करेल मला कधीही वाटलं नव्हतं. तेव्हा इथे आता मामीला माफी नाही. जी व्यक्ती माझ्या आईवडिलांच्या आयुष्याला इथे काळिमा फासते, त्यांचा संसार उद्ध्वस्त करते, तिच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली, मला सोडून गेली, आम्ही लहानपणीच पोरके झालो, त्या बाईला मी माझ्या घरामध्ये राहू देणार नाही. तर इथे वल्लरी मामीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच असं आता अर्णवने ठरवलेलं असतं. पुरावा घेऊन तो घरी येतो आणि म्हणत असतो की मी सिंदोर, आत्तापर्यंत तू तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतीस, कारण तुला माहिती होतं तुझी आई निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे. पण आता माझेही डोळे उघडलेत, कारण माझं घर उद्ध्वस्त करण्यामध्ये
बाहेरच्या लोकांचा हातच नाही आहे ग, ते कुणीच करू शकणार नाही. कारण का, घरातच लोक पुरेसे आहेत आमचं घर उद्ध्वस्त करण्यामध्ये. या वेळेला जे लोक गुन्हेगार आहेत ना ते माझ्या समोर आले आणि लवकरच अर्णव त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा देणार आहे. पण त्यांनी तुर्तास तो व्हिडिओ आपल्या जवळच ठेवलेला असतो. सणासुदीचे दिवस आहेत आणि ईश्वरी आत्ताच घरी आली आहे, त्यामुळे तो गप्प राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी घरी आलेली असते. दुसऱ्या दिवशी होळी असते आणि होळीच्या दिवशी अंजलीने आता घरी यायला हवं अशी ईश्वरीची इच्छा असते. तेव्हा ईश्वरी अंजलीला फोन करते आणि म्हणत असते की ताई, उद्या होळी आहे आणि होळीच्या दिवशी तुम्ही प्लीज घरी याल का? हे बघा, तुमचा अर्णव सरांवरती राग आहे ना, पण बाकीची सगळी माणसं तर तुमचीच आहेत आणि बाळाची ही पहिली होळी आहे असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका, तुम्ही प्लीज होळीला घरी या असं आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. पण इथे अंजली ते मान्य करेल की नाही माहिती नसतं. तेव्हा आजीसुद्धा फोन करते आणि अंजलीला इथे आता मान सन्मानाने होळीसाठी इन्व्हाइट करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला इतकं लागलं आहे, तिचा अपघात झाला आहे, याबद्दल अंजलीला कल्पना नसते. पण आजी तिला सांगते की अंजली, अगं ईश्वरीवरती कुणीतरी प्राणघातक हल्ला केला, त्याबद्दल तुला काही कल्पना आहे का? तेव्हा अंजली म्हणते, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा इथे आजी म्हणते, अगं जावई बापूंना सांगितलं होतं, त्यांनी तुला सांगितलं नाही का? ते तर असं म्हणाले की तुलाच बोलायचं नाही म्हणून आणि तुलाच यायचं नव्हतं ईश्वरीला बघायला. तेव्हा अंजली म्हणते, असं काही नाही आहे, उलट मला काहीही माहिती नव्हतं, ते तुझ्याकडून मला कळतं आहे. बरं ठीक आहे, होळीच्या निमित्ताने मी ईश्वरीला बघायला येते, मी उद्या होळीला येईन आजी असं सांगितलेलं असतं. पण खूप उशीर झालेला असतो. होळीची सगळी तयारी करण्यात आलेली असते. अर्णवने ईश्वरीला छान तयार केलेलं असतं. त्यानंतर सगळेजण अंजलीची वाट बघतात. अंजली काही येत नाही, कारण राकेशच जागेवरती नसतो. राकेशला विचारणा केल्यानंतर ती विचारत असते, काय हो, तुम्ही मला सांगितलंच नाही की ईश्वरीचा अपघात झाला आहे, तिला इतकं लागलं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं मी काही गडबडीमध्ये कामाच्या नादामध्ये तुला सांगायला विसरलो आणि मला असं वाटलं की तुझा इतका राग आहे त्यांच्यावरती, तू काही तिथे जाणार नाहीस. तेव्हा अंजली म्हणते, अहो राग रुसवा हा असतो, पण माणसाला बरं नसेल किंवा कुठल्या संकटात असेल तर बघायला जायला नको का, असं ती आता म्हणालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला अंजली फोन करते आणि म्हणते, लवकर घरी या, आपल्याला होळीसाठी जायचं आहे. आणि राकेश रियाकडे गेलेला असतो, तिच्याबरोबर होळी सेलिब्रेट करणार असतो. पण अंजलीने बोलावल्यानंतर तो घाईघाईने घरी येतो आणि दोघेजण होळीनिमित्ताने इथे आता राज शिर्केंच्या घरी येतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा अंजली येते ना, तेव्हा इथे अर्णवला, ईश्वरीला, घरातील प्रत्येक व्यक्तीला भयंकर आनंद झालेला असतो. म्हणजे इथे आता अंजली कितीही रागवली असली तरीसुद्धा तिला अर्णव आणि ईश्वरीची काळजी मात्र आहे, हे तिथे आता दिसून येतं. तर अशा रीतीने दुरावलेली नाती एकत्र येतात. अंजली ही आता होळीसाठी अर्णवच्या घरी आलेली असते आणि ती सर्वांना भेटते, ईश्वरीला बघते आणि तेव्हा ईश्वरीला व्यवस्थित बघितल्यानंतर तिच्या मनाचं समाधान झालेलं असतं. राकेश म्हणतो, ईश्वरीजी, तुमच्यावरती हल्ला कुणी केला, त्या माणसाचा पत्ता सापडला का? तेव्हा मामा म्हणतात की शोध सुरू आहे. तेव्हा राकेश म्हणतो, नाही शोध सुरू आहे, पण बघा हां, गुन्हेगार आपण बाहेर शोधू आणि हल्ला करणारा घरातच असेल, असं व्हायला नको. तेव्हा आजी म्हणते, बरं ठीक आहे, आता बास झालं बोलणं, आपण आधी होळी पेटवूया, खूप उशीर झाला आहे. तेव्हा इथे अशा रीतीने अर्णव आणि ईश्वरी दोघेजण होळीची पूजा करतात. त्यानंतर होळिका दहन केलं जातं आणि सगळेजण होळीचा आशीर्वाद घेतात. पण या निमित्ताने एक चांगलं घडलेलं असतं. खरा गुन्हेगार अर्णवच्या समोर येतो आणि इथे होळीच्या दिवशी त्याची बहीण घरी आलेली असते. त्यामुळे इथे अर्णवला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो.